सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी मवियाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असून दसरा चौकात रॅलीचं आयोजन। भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार। माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुखांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येणार। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। यावेळी वैभव नाईक, राजन साळवींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित असतील। 18 एप्रिलला बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार भरणार उमेदवारी अर्ज। यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राहणार उपस्थित। सांगलीत अखेर विशाल पाटलांची बंडखोरी, अपक्ष म्हणून विशाल पाटलांनी भरला अर्ज। आज सांगलीत शक्ती प्रदर्शन करणार। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी इच्छुक उमेदवार किरण सामंतांनी घेतले 4 उमेदवारी अर्ज। नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर किरण सामंतांनी अर्ज घेतल्याची माहिती। धाराशिवमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांनी घेतली प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज। काल 23 जणांनी घेतले 59 उमेदवारी अर्ज। आमदार प्रकाश आवाडेंची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी तत्परता दाखवली ती तत्परता शेतकऱ्यांना 100 रुपये देण्यासाठी दाखवली असती तर त्यांच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढण्याची हिंमत केली नसती। राजू शेट्टींची प्रतिक्रिया। आज मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या बैठका। मुंबई भाजपच्या विविध आघाड्यांची एक बैठक तर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक स्वतंत्र बैठक असणार। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांसह मुंबईतील लोकप्रतिनिधी बैठकीला हजर राहणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये आज महायुतीचा मेळावा। मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि मंत्री अनिल पाटील सभेला संबोधित करणार। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदिया जिल्हा दौऱ्यावर। शहरातील जुन्या टीबी हॉस्पिटलच्या ग्राउंडवर फडणवीसांची जाहीर सभा। भंडारा गोंदियातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारासाठी महाजनपद रॅली। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा रॅलीत सहभाग। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात क्राईम ब्रांचला यश। दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधून घेतलं ताब्यात। विकी गुप्ता आणि सुनील पाल अशी गोळीबार करणाऱ्यांची नावं। सलमानच्या घराबाहेरील गोळीबार सुनियोजित कट असल्याचं तपासात उघड। हल्लेखोरांकडून 4 वेळा गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी पनवेलमध्ये वास्तव्यास होते। पनवेलच्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये आरोपी राहत असल्याची माहिती। मोदींचा 25 वर्षांचा प्लॅन तयार। आतापर्यंतचा विकास फक्त ट्रेलर। आगामी काळात मोठी स्वप्न पूर्ण होणार, पंतप्रधानांचा दावा। इलेक्टोरल बॉन्ड्सचं मोदींकडून समर्थन। निवडणुकांमध्ये सर्व पक्षांचा खर्च होतोच, पण कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे इलेक्टोरल बॉन्ड्समुळे कळलं, मोदींचं वक्तव्य। ईडीच्या केसेसपैकी केवळ 3% केसेस राजकीय नेत्यांवर। विशेष मुलाखतीत ईडीचं पंतप्रधान मोदींकडून समर्थन। एकाच झटक्यात गरिबी हटवू। बोलणाऱ्यांकडे 5-6 दशकं सत्ता होती तरी गरिबी हटवू शकले नाहीत। पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। इलेक्टोरल बॉन्ड्सबाबत पकडले गेले म्हणून आता मुलाखती देत आहेत। राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका। देशहितासाठी मोदींची शक्ती कमी करण्याची गरज। पवारांचं साताऱ्यात वक्तव्य। मोदींची गॅरंटी ही बेभरवशाची। प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींवर टीका। मोदींनी सत्ता काळात आश्वासनांची पूर्तता केली नाही। अकोल्यातील राजंदा गावात प्रचार सभेदरम्यान प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य।
अमित शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत वर्ल्ड कप हरला. शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं खोचक उत्तर. फडणवीस बोलले पक्ष फोडून आले. तुमच्यातच एक वाक्यता नाही, ठाकरेंचा टोला. उद्धव ठाकरेंनी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशप्रेमाचा अपमान केला. खेळाडूंचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अमित शहांवरील टीकेनंतर श्रीकांत भारतीय यांचा ठाकरेंना सवाल. मागचे 10 वर्ष ट्रेलर होता, मात्र आता खरा पिक्चर बाकी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. अडचण होत असल्यास उमेदवारी मागे घेण्याची तयारी. मात्र शेतकऱ्याचा मुलगा खासदार म्हणून नको, मित्रपक्षाने स्पष्ट करावं. चंद्रहार पाटलांचा काँग्रेसवर निशाणा. खासदार झालो तर अभिमान वाटेल, असं काम करेन. नारायण राणेंचं आश्वासन. मोदींची प्रतिमा स्वच्छ. देशात अनेक महापुरुष झाले, पंतप्रधान मोदीही महान आहेत. नारायण राणेंचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी महायुतीचा उमेदवार घोषित होण्यापूर्वीच नारायण राणेंना निवडून देण्याचं मंत्री दीपक केसरकरांना नागरिकांना आवाहन. त्यामुळे नारायण राणेंचं संभाव्य उमेदवार असल्याच्या चर्चांना उधाण. विनायक राऊतांचं डिपॉझिट मला जप्त करायचं. किमान 2.5 लाख मतांनी मला विजय अपेक्षित. केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे नेते प्रकाश मांडवकर यांचा भाजपमध्ये प्रवेश. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. विलासराव जगताप यांचा भाजप सदस्यपदाचा राजीनामा. विलासराव जगताप यांचा विशाल पाटील यांना पाठिंबा. रावेर मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी आमदार संतोष चौधरींऐवजी श्रीराम पाटलांना उमेदवारी. त्यामुळे चौधरी यांचा बंड करण्याचा इशारा. यशपाल भिंगे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. मल्लिकार्जुन खरगे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. राजस्थानातील बसपाचे जसवंत सिंग आणि मनोज कुमार राठोडांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. धुळ्यात महायुती आणि मवियाच्या उमेदवारीवरून नाराजी नाट्य सुरू. मविया आणि महायुतीच्या नाराज कार्यकर्त्यांना एकत्रित आणून स्वतंत्र आघाडी स्थापन करणार. लोकसंग्रामचे माजी आमदार अनिल गोटे यांची माहिती. बोरिवली रेल्वे स्टेशनवर काम करणाऱ्या बूट पॉलिश कामगार संघ युनियनसोबत उत्तर मुंबई महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचा संवाद कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी कामगारांनी आपली समस्या पियुष गोयल यांच्याकडे मांडली. काँग्रेसने दक्षिण मध्य मुंबईवरील दावा सोडला. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईच्या जागेवर काँग्रेस लढणार. बीडचे वंचितचे उमेदवार अशोक हिंगेंनी घेतली काँग्रेसचे नेते अशोक पाटील यांची भेट. पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस निर्णय घेईल. अशोक हिंगे यांची प्रतिक्रिया. भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मुंबईतील निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची सदिच्छा भेट. भिवंडी लोकसभा मतदारसंघात मनसेच्या पाठिंब्यामुळे आगामी निवडणुकीत चित्र बदलेल. महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांना विश्वास. मनसेनं मूळचे शिवसैनिक म्हणून शिवसेनेला पाठिंबा द्यावा. शिवसेना नेते भास्कर जाधव यांचं राज ठाकरेंना आवाहन. 400 पार करण्यासाठी कचरा कशाला गोळा करताय? ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांचा भाजपला इशारा. इतर पक्षांना ईडी सीबीआयची भीती दाखवून 400 पार करताय. भाजपचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भास्कर जाधवांचं वक्तव्य. काटोल इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांची भेट. यावेळी गडकरींनी रणजित देशमुखांच्या तब्येतीची केली विचारपूस. उद्धव ठाकरेंनी घेतली माहीममधील मुस्लिम बांधवांची भेट. सेना भवनात माहीममधील मुस्लिम समाजासोबत उद्धव ठाकरेंची बैठक. ठाकरे गटाचं मुस्लिम मतदारांवर विशेष लक्ष. नागपुरात भिवंडीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे नाना पटोलेंच्या भेटीला. भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यामुळे भिवंडीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांची नाराजी. बारामतीच्या लाटेगावात शेतकऱ्याची आत्महत्या. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनी घेतली लाटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. आधीचं सरकार फेसबुक लाईव्ह करणारं होतं, आता मात्र फेस टू फेस करणारं सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदेंची मविया सरकारवर टीका. संजय राऊत स्वतःच्या घोटाळ्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी श्रीकांत शिंदे चॅरिटेबल फाउंडेशनचा हिशोब मागतायत. मात्र राऊतांनी केलेल्या घोटाळ्याचा त्यांना हिशोब द्यावाच लागणार. किरीट सोमय्यांचा संजय राऊतांवर निशाणा.
काहीही बोलायचं आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा असा प्रकार संजय राऊत करतात. केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायचं यासाठी धडपड सुरू. मंत्री दीपक केसरकरांचा राऊतांवर निशाणा. महायुतीला अजून त्यांचा उमेदवार ठरवता येत नाही. खोटेनाटे आरोप करून ईडी सीबीआयची भीती दाखवण्याचा प्रयत्न सुरू. साताऱ्यातील उमेदवारावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा महायुतीला टोला. अजित पवारांनी आम्हाला सांगितलं भाजपमध्ये जा. मी वारंवार सांगत होतो की अजितदादा पक्ष फोडण्याचं काम करतायत. जितेंद्र आव्हाडांचं विधान. या सगळ्याची सुरुवात 2014 पासून झाली. आव्हाडांचं वक्तव्य. दुसऱ्यांचे लोक चोरायचे आणि जे येत नाही त्यांना बदनाम करायचं हेच भाजपचं काम. विजय वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार या केवळ चर्चा. नाना पटोलेंची टीका. आजवर भाजपनं सूडबुद्धीने कारवाई केली. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर कारवाईची सुरुवात चंद्रपुरातून करणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा इशारा. अमित शहांची 24 एप्रिलला रत्नागिरीत सभा. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी शहांची सभा. कोकणातील जागेवर भाजपचं विशेष लक्ष. महायुतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा नाही. 2019 मध्ये इम्तियाज जलील यांना विजयी केलं. फक्त तुम्ही विजयी नाही केलं तर अत्याचार करणाऱ्याच्या विरोधात मतदान केलं. चंद्रकांत खैरेंचं नाव न घेता ओवेसींचा हल्लाबोल. मेंढपाळांनी मेंढ्या आणि बकरा राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातील लोकांना कुत्री कापून खावी लागतील. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांच्या प्रचार सभेत गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच शिर्डी दौऱ्यावर. मुख्यमंत्री दौऱ्याबाबत मंत्री दादा भुसेंनी केली पाहणी. महायुतीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिर्डी दौरा करणार. लातूरमध्ये मराठा आंदोलकांनी अडवला अमित देशमुखांचा ताफा. लातूरमधल्या वासनगाव इथं गावाच्या वेशीवरून देशमुख यांना परत फिरावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गडचिरोलीत पहिल्या टप्प्यात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पहिलं मतदान. निवडणुकीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस जवानांसाठी पहिल्यांदाच मतदान सुविधा केंद्राची सोय. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी नेमून दिलेल्या विभागात सातत्यानं गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. आशिष राऊत असं कर्मचाऱ्याचं नाव. कोकण रेल्वे मार्गावरच्या अलसुरे बोगद्यातील दुर्घटनेत जखमी 5 कामगारांपैकी एकाचा मृत्यू. अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक. जखमी आणि मृत कामगारांना सर्वतोपरी मदत करण्याचं कोकण रेल्वेचं आश्वासन. नागपुरात एसटी बस आणि कुरिअर कंपनीच्या ट्रकचा भीषण अपघात. 5 जण जखमी. 14 मैल ते व्याहाळपेठ मार्गावरची घटना. वाशिमच्या पोहरादेवी इथं 5 लाख लिटरची पाण्याची टाकी कोसळली. या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र 8 ते 10 घरांमध्ये पाणी शिरलं. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या वाघिणीची शोध मोहीम यशस्वी. बेपत्ता वाघिणीला पकडून जीपीएस ट्रॅकर लावून केलं निसर्गमुक्त. व्याघ्र प्रकल्पात आणल्यानंतर 3 दिवसातच वाघीण झाली होती बेपत्ता. पुण्यातील कचरा वेचक महिलांमध्ये नाराजी. मेट्रोच्या कामामुळे तोपखाना परिसरातील महिलांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. मात्र अद्यापही या महिलांना राहण्यासाठी घर आणि इतर सोयी सुविधा दिल्या नसल्याचा कचरा वेचक महिलांचा आरोप. मुंबई, रायगड आणि ठाण्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा. काल आणि आज उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज. नाशिकमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. वाढत्या उष्णतेमुळे नाशिककर हैराण. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची काल नोंद. विदर्भाच्या तापमानाने 41 अंश सेल्सिअस आकडा केला पार. पुढील काही दिवसात हा पारा झपाट्यानं वर जाण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील मोसंबी फळबागा दुष्काळानं संकटात. गेल्या 2 वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसानं पाण्याचा प्रश्न गंभीर. मागील काही दिवसात मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ. मुंबईकरांना सोसावे लागतात उन्हाचे चटके. जागतिक तापमान वाढीचा परिणाम. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज. 106% पाऊस होण्याची शक्यता. हवामान विभागाचा मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर. वर्ध्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाचा 409 शेतकऱ्यांना फटका. 527 हेक्टरवरील भाजीपाला आणि फळपिकांचं नुकसान.
रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली तर वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा. पालघरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा. अकोल्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस. 3 ते 4 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. आता झालेल्या पावसाचाही शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता. अमरावतीमध्ये अवकाळी पाऊस. उन्हापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा. उत्तर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पाऊस. खेड तालुक्यातल्या दावडी, निमगाव, चिंचोशी, शेल, पिंपळगाव परिसरात अवकाळी पाऊस. रायगडमधील माणगाव तालुक्यात अवकाळी पाऊस. पावसामुळे आंब्याच्या पिकांचं मोठं नुकसान. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. छिंदवाडामध्ये आज केंद्रीय मंत्री अमित शहांचा रोड शो. फव्वारा चौकापासून ते बडी माता मंदिर, छोटा बाजारपर्यंत रोड शो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा केरळ दौरा. केरळमधील आलाथूरमध्ये मोदींचा रोड शो. धर्मशाला इथं कंगना रनौतनं घेतली दलाई लामा यांची भेट. कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या मंडीची भाजप उमेदवार. इराण इस्रायलमधील तणाव वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड. सेन्सेक्स 845 तर निफ्टी 267 अंकांनी कोसळला. कच्च्या तेलाचे भावही कडाडले. अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून तातडीनं दिलासा नाही. 29 एप्रिल रोजी पुढील सुनावणी. ओडिशातील जयपूरमध्ये भीषण अपघात. उड्डाणपुलावरून बस खाली कोसळल्यानं 5 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये आकर्षक सजावट. फुलं आणि लाइटिंगचा संपूर्ण परिसरात लखलखाट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.